ती लाडकी मुक्ता रेणुकाला अजूनही घेऊन आलेली नाहीये. पण मला वाटतंय मुक्ता तिला घेऊनच येईल. हा तुझा फाजील आत्मविश्वास आहे ना, त्यानेच या घराची माती केली आहे. ती तुलाही तोंडावर पडेल आणि स्वतःही पडेल. पण आता मी थांबणार नाही. आता मी जाणार आणि रेणुकाला स्वतः घेऊन येतो की नाही बघ. अहो अहो ऐका तर खरे, ऐका तुम्ही. तुम्हाला जायचं तर जा, पण मुक्ताशी बोलू तर दे मला. हे बघा, तुला पाहीपर्यंत जीव तडफडत होता ग माझा. आय एम सॉरी दादा, पण मला हे करावं लागलं. ठीक आहे, आता आलीस ना माझ्यासाठी परत, बस मी खूप आनंदात आहे. दादा, खऱ्या आनंदाची वेळ आता सुरू झाली. रेणुका, उद्या निवडणुकीचा पण दिवस आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच तयारी करायची. दादा, खूप थकायला झालंय मला. मी आराम करायला जाते. हा, मुक्ता रेणुकाला घरी घेऊन आली. आता ठरल्याप्रमाणे मी जे सांगेन ते तुम्ही करणार आहात ना? काय करायचंय? आतापर्यंत तुमच्याकडे मी कधीच काही मागितलं नाही, काही सांगितलं नाही. माझी एकच इच्छा आहे, मुक्ताचा सून म्हणून स्वीकार करा. याच्याशिवाय दुसरं काहीही नकोय मला. वाटेल ते माग, पण ही गोष्ट कधी होऊ शकत नाही. आत्माराम शिंदे घराण्याशी आपली बरोबरी कधीही होऊ शकत नाही. उद्या निवडणुकीला जाण्यापूर्वी देवीची आरती करणार आहे. त्या आरतीला आत्माराम संबळ वाजवणार आहे. संबळ वाजवणाऱ्या कुटुंबाबरोबर नगरकर कुटुंबाची बरोबरी कधीही होऊ शकत नाही. पण तुम्ही म्हणाला माझं बोलून झालंय. मुक्ता, मुक्ता, अगं आज तू इतकी अवघड कामगिरी इतक्या सहजपणे पार पाडली. अगं रेणुकाला परत घरात आणणं खूप अशक्य होतं. मला तर टेन्शनच आलं होतं की आता हे कसं होणार आहे. थँक्स, खूप वेगळी आहेस यार तू. घर सोडून गेलेल्यांना तू परत घरात आणतेस आणि ही लोक तुला या घरातून बाहेर काढायला बघताय. मुक्ता, बिलीव्ह मी, हे बघ, तुझ्यासारखं एक जरी जण या घरात असतं ना तर या घराचं मंदिर झालं असतं. रेणुका, तू कधी आलीस? नाही म्हणजे आलीस ते बरंच झालं, पण तूही त्या मुक्ताच्या सांगण्यावरून परत आलीस का? म्हणजे तिने तुझंही मन जिंकलं तर? मोठी आई, आजी आणि आता तुझ्यावरही जादू केली तिने. काय आर्या, एवढ्या दिवसात तू रेणुकाला ओळखलंच नाही? मी अशी सहज परत येईन, तेही मुक्ताच्या म्हणण्यावरून? अगं, पण मग तू परत आलीसच कशी? घेऊन तर मुक्ताच आलीये,
पण एका अटी. अटीवर? कसली अट? तुम्ही अण्णाला म्हणाले होते की तुम्ही नोकर म्हणून नाही तर याही म्हणून संबळ वाजवणार. हो, पण त्याचं काय? तुम्ही जे बोलितात ते करिता. म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी असताना तुम्ही काही करून ते घडवून आणता. जे आपल्यासाठी चांगलंच आहे त्यांनी मोठे वाद होतात, लय माणसं दुखावली जातात. आणि मला वाद घालून आपला विजय नकोय. मला नाही पटणार. अगं पण हीच योग्य वेळ असते ना असे लहान सहान बदल घरात घडवून आणण्यासाठी. आणि मुक्ता, मला काय वाटतं आपण ही वेळ सोडायला नको. तुला असं म्हणायचंय का की उद्या मी अण्णांच्या बाजूने उभा नको राहू? अगं मुक्ता, मग रावसाहेबांनी आज सारखा अण्णांचा परत अपमान केलं तर? तुम्ही त्या गोष्टीची आठवण नका करून देऊ. माझ्या जीवाची लय घालमेल होते. अगं मुक्ता, तू टेन्शन घेऊ नकोस. उद्याचं सगळं माझ्यावर सोड, बिंदास राहा. हे बघ, मी स्वतःहून कोणताच वाद घालायला जाणार नाही. आपण दादा मात्र जर काही चुकीचं वागायला गेले तर मात्र मी गप्प बसणार नाही. आणि आतापर्यंत त्यांना सुद्धा हे कळून चुकलं असेल की मी आता गप्प बसणार नाही. आत्माराम शिंदे माझा व्याही व्हायला निघाला होतास तू. व्याही, मूर्ख लेखाचा. लायकी आहे का तुझी माझा व्याही होण्याची? आता बघ, उद्या सगळ्यांच्या समोर, देवीच्या समोर मान खाली घालून संबळ वाजवणार तू. संबळ वाजवणारा एक फालतू रावसाहेब नगरकरांचा व्याही होण्याचे स्वप्न बघतो. मूर्ख लेखाचा. अरे गाढवा, व्याही म्हणून मला मिठी मारायची तर दूरच, माझे जोडे साफ करण्याची लायकी आहे तुझी. सगळ्यांच्या समोर कसा अपमानित करतो ते बघ. मूर्खा, यासाठीच तुला थांबवून ठेवलंय मी.